कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महिला व बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पनवेल न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। ही खळबळजनक घटना 18 डिसेंबर 2014 रोजी सायंकाळी 5 वाजता घडली होती। मीनाक्षी जयस्वाल या त्यावेळी त्यांच्या राहत्या घरी एकट्या होत्या। त्यांच्या विश्वासू ड्रायव्हरने आपल्या साथीदारांसह दरोड्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावर 13 वेळा चाकूने हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली। घरातील दागिने लंपास करण्यात आले। या घटनेनंतर जयस्वाल यांचे पती न्यायमूर्ती डॉक्टर संतोष जयस्वाल मालेगाव यांनी त्यांना फोन केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मित्रांना घरी पाठवलं। तेव्हा त्यांच्या पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या। या खटल्यात प्रत्यक्षदर्शी नसल्याने परिस्थितीजन्य पुरावे आणि जवळपास 20 साक्षीदारांच्या साक्ष्यांवर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे। सर्व पुरावे व साक्ष्यांच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट करत मीनाक्षी जयस्वाल यांच्या निर्घृण हत्येसह घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। हा निर्णय दिलासा देणारा ठरला असून न्याय व्यवस्थेतील विश्वास अधिक दृढ करणारा आहे। हा विनायक चौहान हा एकदम फितूर निघाला। म्हणजे ज्याला आपण म्हणतो की किसी की हत्या करने से भी बड़ा पाप किसी का विश्वासघात, हा विश्वासघातकी निघाला। यानेच त्या दोघांना आणलं, यानेच सगळं घडवून आणलं, यानेच त्या बत्राला सांगितलं, यानेच ते बत्राकडून सगळं करून घेतलं। तर ह्यापासून जेव्हा आम्ही पूर्ण तपास काम करत होतो ते नंतर सुरू झालं, तेव्हा जे पाटील होते सिनियर PI त्यावेळेसचे आयोग, त्या आयोगाने आणि सगळ्या पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून ह्या चौघांना बुक केलं। तर त्यानंतर तुम्हाला सांगतो की मला हे प्रकरण पूर्ण याला आय विटनेस नव्हतं, सगळं परिस्थितीजन्य पुरावा होता। अशा वेळेस काय करावं, एक न्यायाधीश म्हणून माझे न्यायाधीश मित्रांनी मला सजेस्ट केलं आणि मी पण केलं की अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणामध्ये आहे। तर माझ्यासमोर एकच नाव उभा होता, सगळ्यांचा सल्लाही तेच होता की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना तुम्ही जर लावलं तरच तुम्हाला याच्यामध्ये न्याय मिळू शकते। समाधानी आहो पूर्णपणे। मी न्यायपालिकेचे आभार मानतो, महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो। त्यांनी उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करून दिली आणि ह्यामुळेच आजचा समाधानाचा दिवस माझ्या आयुष्यात आला। हीच खरी श्रद्धांजली। बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांचा त्यांच्या राहत्या घरी दिनांक 18 डिसेंबर 2014 साली संध्याकाळी 5च्या सुमारास त्या घरात एकटे असताना त्यांचा ड्रायव्हर चव्हाण, त्याचप्रमाणे त्याचे साथीदार विनायक चव्हाण, मनिंदर बाजवा आणि सूरज जयस्वाल या तिघांनी चोरीच्या इराद्याने त्यांच्या घरातील सर्व दागिने पळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा अत्यंत निघृण खून केला होता। सौ मीनाक्षी जयस्वाल यांच्या अंगावर एकूण 13 प्राणांतिक जखमा चाकूने करण्यात आलेल्या होत्या आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या। त्यांचे पती डॉक्टर संतोष जयस्वाल त्यावेळेला मालेगावला न्यायाधीश म्हणून कार्यरत होते। त्यांनी फोन केल्यानंतर फोन न उचलल्यामुळे त्यांनी तातडीने त्यांच्या मित्रांना फोन केला, तेव्हा घरी त्यांना त्यांची पत्नी या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। आज या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता। परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी आम्ही जवळजवळ 20 साक्षीदार तपासून न्यायालयापुढे सिद्ध केली। अतिरिक्त सत्र न्यायाधीश SC शिंदे साहेब यांनी या तिघही आरोपींना मीनाक्षी जयस्वाल यांच्या खुनाबद्दल आणि त्यांच्या त्या घरातील डेकॉयटी आणि हे दागिने चोरीच्या उद्देशाने केल्याबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा तिघही आरोपींना ठोठावलेली आहे।